सुप्रभात मंडळी, मी मनाली पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आय होप तुम्ही सगळ्यांनी लास्ट व्हिडिओ जो मी अपलोड केला होता आमच्या शॉपचा तो बघितला असेलच, आणि नसेल बघितला तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन, तर तो नक्की बघा। तर म्हणजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या दुकानामध्ये आम्ही कंदील विकण्यासाठी ठेवतो दरवर्षी दिवाळीमध्ये, जेव्हापासून आम्ही दुकान सुरू केले तेव्हापासून। तर आमच्याकडे काय काय व्हरायटीज आहे आणि आम्ही ते कंदील कसे बनवतो तर आपण हे या व्हिडिओमध्ये बघूया। सो आता मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटीचे आणि कसे कसे कंदील आहेत ते। तर हे बघा, आमच्याकडे जे कंदील आहेत ना ते आम्ही 60 रुपयापासून ते 250च्या रेंजपर्यंतचे आहेत सध्या। तर हा बघा, हा आहे कमळ म्हणजे लोटस कंदील, ज्याची कॉस्ट आहे 150। त्याचप्रमाणे हा इथे सी ग्रीनमध्ये कंदील आहे, हा पण 200पर्यंतचा कंदील आहे। सोबतच हा बघा छोटासा कंदील जो ऑरेंज रेड कलरमध्ये आहे, हा 120पर्यंतचा आहे। त्याचप्रमाणे इथे एक ट्रान्सपरंट कंदील आहे ज्याच्यामध्ये लाईट जेव्हा घातली जाते ना तेव्हा हा खूपच सुंदर दिसतो, आणि याच्यामध्ये तुम्ही मल्टी कलरचा बल्ब असता तोही यूज करू शकता किंवा सिंगल येलो कलर रेड कलर कोणताही बल्ब यात यूज करू शकता। हा अराउंड 170पर्यंतचा आहे, सॉरी नाही 110चा आहे हा बघा, फुल ट्रान्सपरंट। त्याचप्रमाणे इथेही आहे, हा मोठा पिंक कलरमध्ये आहे, हा 200च्या रेंजमधला आहे। त्याचप्रमाणे इथेही आहे, हा कम्प्लीट कपड्याचा आहे, इको फ्रेंडली एकदम कपडा, म्हणजे याच्यामध्ये बिलकुलही प्लॅस्टिक यूज केलेलं नाही आहे। तर हा साधारण 200पर्यंतचा आहे। त्याच्यामध्ये अजून कलर्स आहेत, या कंदिलामध्येही कलर्स आहेत। याच्यामध्ये अजून एक कलर आहे तो मी तुम्हाला दाखवते, हा बघा समोरच आहे कंदील हा। त्याचप्रमाणे स्टार्समध्येही आहे छोट्यापासून मोठे। समोर येलो कलरचाही तुम्हाला एक लोटस कंदील दिसेल, हा बघा स्टारमध्ये हा एक पॅटर्न आहे। अजून दाखवते बघा, हा एक वरती मोठा आहे, हा साधारण 130 हा 135पर्यंतचा आहे। सोबत जो मग अशा पण व्हाईटमध्ये बघितला त्याच्यामध्ये हा मोठा आहे। त्याचप्रमाणे इथे एक आहे, तसंच हा बघा हा छोटा स्टार, 4 रुपये वाला पेन, 4 कलर वाला। ओके, कस्टमर आलं होतं, त्याला पेन हवा होता तर मी पेन दिलं। तर अशा प्रकारे अजून बऱ्याच व्हरायटी आम्ही ठेवणार आहोत। तर आता ह्या मोजक्याच व्हरायटी झाल्या, अजून कंदील बनवायला जर सुरुवात झाली आहे आणि अजून कंदील बनतील आणि त्याप्रमाणे अजून व्हरायटीज येतील। तर त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये अजून आम्ही काय काय ठेवतो तेही दाखवते। इथे बघाल ना तुम्ही तर हे बघा, इथे रांगोळी आहेच, हा रेड कलर, देन हा वॉलेट कलर, हा पर्पल व्हाईट अँड स्क्रीन कलर। बाकीचे कलर होते ते ॲक्च्युली आम्ही अजून मागवले नाही आहेत, ते मागवायचे आहेत। त्याचप्रमाणे इथे हे रांगोळी डिझाईनसाठी छोटे छोटे डबे, त्याचप्रमाणे हे साचे बघा छोटे बारके असे, हे 10 रुपयावाले आहेत। आणि तसंच हे बघा, हे 10 वाले आहेत, हे पण दिवाळीसाठी साचे ठेवले। सोबतच बघा, हॅलो, ही बघा आमची छोटी, कुठे चालली, काय ग, कुठे चालली। तर हे बघा इथे स्टिकर्स ठेवलेत, या डोरला ज्या उंबरठ्याला पट्ट्या लावतात त्या आहेत, स्वस्तिक, शुभलाभ। त्याचप्रमाणे इथे स्टिकर्स आहेत जमिनीला लावले जातात ते बघा, हे असे स्टिकर्स ठेवलेले आहेत, ते झाले। त्याचप्रमाणे हे बघा ते हे मोठे साचे पण आहेत, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये। अशा बऱ्याच व्हरायटीज
ठेवलेले आहेत आम्ही. त्याचप्रमाणे अजून बाहेर पण कंदील लावले, ते पण मी दाखवते. हे इथे पण कंदील लावलेले आहेत. इथे लावलेला आहे. आणि सगळ्यात छोटा हा आहे 60 रुपीजचा कंदील, जो एकदम सगळ्यात छोटा कंदील आहे. अजून व्हरायटीज आणायच्या आहेत आणि अजून व्हरायटीज बनवायच्या पण आहेत. हा बघा इथे आपल्याकडे इथे सगळं दिवाळी सामान लावलंय. मग इथे काम पण चालू आहे कंदील बनवायचं. हे अशा प्रकारचे पॅकिंग्स येतात कंदिलाचे. नंतर मग बसून बनवायचे अशा प्रकारे. मग ते बसून बनवायचं. त्याच्यामध्ये अजून बरेचसे पॅटर्न बाकी आहे जे बनवलेले नाही आहेत. हा एक आहे जो बनवायचा बाकी आहे, अजून रेडी झालेला नाही आहे. हा एक आहे बनवायचा बाकी आहे. त्याच्यामुळे अजून बरेचसे पॅटर्न आहेत. तर मोठेवाले कुठे गेले? हा एक आहे. ही बिग साईज आहे, सर्वात मोठी साईज. तो अजून बनवायचा बाकी आहे. त्याप्रमाणे अजून बरेच आहेत. बघा इथे 2 पोत्या आहेत, त्याच्यामध्ये कंदील आहेत जे अजून बनवलेले नाही आहेत, जे रेडी झालेले नाही आहेत ते बनवायचे बाकी आहेत. फोल्ड आहेत, जे बनवलेले नाही आहेत, बनवायचे आहेत. आम्ही दुकान चालू केल्यापासून म्हणजे 2017 आम्ही शॉप चालू केल्यापासून दरवर्षी कंदील ठेवतो. तर ह्याही वर्षी कंदील ठेवलेत. ह्या वर्षी व्हरायटीज गेल्या वर्षीपेक्षा थोड्या कमी आहेत, कारण कारण करोनामुळे. आणि ह्या वर्षी पण ज्या व्हरायटीज आहेत त्या एकदम छान आहेत आणि खूप इझी आहेत. कौन सा कलर? पिंक. पिंक नहीं है वो वाला, मतलब विच कलर यू वांट? ब्लू. ये वाला चाहिए ना? थैंक यू. तर 2017 ॲक्च्युली आम्ही शॉप चालू केलं आणि तेव्हापासून आम्ही आमच्या दुकानात कंदील ठेवतो. तर ह्याही वर्षी कंदील ठेवले, तर त्यातही बऱ्यापैकी व्हरायटीज आहेत. पण ह्या वर्षी थोड्या व्हरायटीज कमी आणल्या आम्ही, कारण करोनामुळे तर जातील की नाही, लोक घेतील की नाही, हा मोठा प्रश्न. सो आता कंदील कोणते कोणते आहेत ते मी मला दाखवलं. तर आता आपण कंदील कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवते की आम्ही कसे कंदील बनवतो. तर आता मी तुम्हाला कंदील बनवून दाखवते. आणि हे अशा प्रकारचं पॅकिंग येतं. हे एकदम रफ पॅकिंग, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हे अनफोल्ड पॅकिंग आहे, जे व्यवस्थित रॉ मटेरियल आहे. आणि अशा प्रकारचं हे प्लॅस्टिक, त्याचसोबत येतात हे 2 रिंग. त्याचप्रमाणे ह्या त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या कलरमध्ये, रेड, येल्लो अँड व्हाईट, अशा 3 कलरमध्ये आहेत. आणि ह्या त्याच्या शेपट्या. तर आता आपण म्हणजे मी तुम्हाला दाखवते बनवून कसं बनवतात कंदील. तर ही शीट आणि त्यात ही रिंग, हा बेस आहे, ही खाली येणार. त्यानंतर हा वरचा पार्ट, याला ऑलरेडी दोरी बांधूनच ठेवली आहे, म्हणजे नंतर ते हँग करायला ना बरं पडतं. आणि ॲक्च्युली आता दिवाळीसाठी दिवसही कमी राहिलेत ना, त्यामुळे बाकीची पण घरातली कामं आहेत, साफसफाई, फराळ वगैरे. तर जितक्या लवकर पहिले कंदील बनवायचं काम होईल, तितक्या लवकर बाकीच्या कामांनाही वेळ मिळेल. म्हणून पटपट पहिले आम्ही कंदील बनवायचं काम करून घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते डिस्प्लेला लागणं, कारण दिसल्याशिवाय लोक घेणार नाहीत, असं आहे. सो हे बघा, हे जे आहे याचा बेस रेडी झालेला आहे, हा राऊंड. आणि आता ह्याला लावायच्या त्या पाकळ्या. तर सगळ्यात अगोदर माय फेवरेट कलर, रेड कलर.
हे बघा, हे अशा प्रकारे रेड, येलो, व्हाईट असे 3 कलरमध्ये हे बनणार. तर मी आता फटाफट बनवून घेते आणि रेडी झाला की मग दाखवते असं दिसतो. हे बघा, कंदील बनवून रेडी झाला आहे आणि झाल्यानंतर हा असा दिसतो. आणि आज जेव्हा बल्ब सोडला जातो ना तेव्हा तो खूपच सुंदर दिसतो लाईटमध्ये. आणि अशा प्रकारचे बरेचसे व्हरायटीज आहेत आमच्याकडे, ज्या सुरुवातीची रेंज मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 60 रुपयापासून ते 250च्या रेंजमध्ये आहेत. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन क्लिक करायला विसरू नका. सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही पण एन्जॉय करा, मीही एन्जॉय करते. टिल दॅट बाय अँड इन ॲडव्हान्स हॅपी दिवाळी टू ऑल. बाय.